दिल्लीच्या जंतर मंतरवर काँग्रेस जनता पार्टीचे आंदोलन सुरू असताना आता आज नागपूर शहरात सुद्धा आणि संपूर्ण महाराष्ट्रात महाराष्ट्र बंदचं आव्हान वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून करण्यात आलं होतं आणि त्याची आज एक मोठा इम्पॅक्ट परत नागपूर शहरात दिसण्यात आला। कारण सकाळपासूनच इथे अनेक कार्यकर्त्यांची थोडी करता बरीच म्हणजे 100च्या वर कार्यकर्त्यांची धडपकड करण्यात आलेली आहे। एकंदरीत नागपूरच्या संविधान चौकात कोणत्याही प्रकारच्या आंदोलनाला अनुमती नसताना सुद्धा इथे बऱ्याच वयोगटातले आणि वेगवेगळ्या संस्थेच्या माध्यमातून कार्यकर्ते आणि विद्यार्थी एकत्र आले होते। तुम्ही बघू शकता नागपूरच्या या संविधान चौकात अनेक पोलीस प्रशासन हा सज्ज आहे, कार्यकर्ते पण इथे आहेत, अनेक विद्यार्थ्यांचे पालक आहेत आणि इतकंच नव्हे तर धुराच्या कांड्यांपासून इथे संपूर्ण व्यवस्था आहे। खरं तर थोड्या वेळाने हे विद्यार्थी येत आहेत आणि त्यांची धडपकड होते आहे। उगाच नारेबाजी करून वातावरण दूषित करण्याचं पण काम इथे होत आहे। नको त्या गोष्टींचे पण जे आहे इथे नारेबाजी केली जाते आहे। पोलिसांनाच वर मुजोरी करायचं काम सुद्धा इथे थोड्या वेळापूर्वीच मी ते चित्र पाहिलं होतं आणि एकंदरीत मोठ्या संख्येने हे भले कार्यकर्ते येत असतील पण इथून जाणारा एक कार्यकर्ता होता वंचितचा, तो परत गोदी मीडिया असं ओरडून गेला आहे। एकंदरीत ते सांगायचं असं की मीडियाला पण टार्गेट केलं जात आहे, पोलिसांना पण टार्गेट केलं जात आहे आणि एकंदरीत जे चित्र दिल्लीत आहे ते चित्रच जणू काही संपूर्ण देशात असेल आणि त्याच पद्धतीने हे जे काँग्रेस जनता पार्टी आणि त्याच्याशी संलग्न किंवा त्यांना सपोर्टेड जितक्या पण छोट्या मोठ्या संस्था आहेत त्या आपल्या पद्धतीने काम करतायत आणि त्यांची जी स्ट्रॅटेजी आहे ती सेम काम करते आहे। एकाच पद्धतीने संपूर्ण देशात यांचं काम होत आहे। थोड्या संख्येने संख्या वाढवतात आहे पण पोलीस प्रशासन सज्ज आहे। नागपूरला कोणत्याही प्रकारे बंदच्या आव्हानाला कुठेही उत्तम असा रिस्पॉन्स दिसत नाही। सगळे व्यापार जे आहे ते सुरळीत सुरू आहे, बसेस सुरळीत सुरू आहेत, कुठल्याही प्रकारचा दंगा किंवा तोडफोड जी आहे ती इथे दिसून आलेली नाहीये। पण विद्यार्थी किंवा अनेक संघटना ज्या या संपूर्ण आंदोलनाला सपोर्ट करणार आहेत त्या तुकड्यांनी येत आहेत आणि पोलिसांना आणि मीडियाला जे टार्गेट करून किंवा बोलून त्यांना मुद्दाम खिजवण्याचा प्रयत्न करतायत। एकंदरीत आता सध्या जरी या संविधान चौकातली परिस्थिती नॉर्मल दिसत असली तरी पण थोड्या वेळापूर्वीच एक प्रसंग झाला असा सकाळपासून एक थोडे जे आहेत ते होत आहेत कार्यकर्ते आणि जे नको ते त्या घोषणा करतायत, नको ती शिवीगाळी करतायत किंवा मुद्दाम पोलिसांना किंवा पत्रकारांना जर कोणी टार्गेट करत असेल तर अशा कार्यकर्त्यांना किंवा अशा ज्या आंदोलकांना पोलिसांकडे धडपकड केली जात आहे आणि एकंदरीत सध्या तरी नागपूरचं हे वातावरण शांततापूर्ण आहे पण पोलिसांची करारी नजर पण एकंदरीत सगळ्या वातावरणावर आहे। स्नेहल जोशी, सुदर्शन मराठीसाठी, नागपूर, महाराष्ट्र। जय हिंद।